कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय पारू, तुझा कार्यक्रम आहे हा? पारू काय झालं तुला? तुला बरं वाटत नाहीये का? देवी आई, यापुढे मी कंपनीसाठी काम नाही करू शकणार. What? अरे वा, मला परत एकदा संधी मिळते वाटतं ब्रँड अँबॅसेडर व्हायची. पारू, काही अडचण आहे का? पारू प्लीज तू असं काही करू नकोस, ओके? उद्याचा इव्हेंट खूप इम्पॉर्टंट आहे. किर्लोस्करांचा स्टेटसचा प्रश्न आहे, तू असं अचानक कसं काय करू शकतेस? एक मिनिट अनुष्का, किर्लोस्करांचा स्टेटस कोणा एका माणसावर ठरत नाही. पण पारू, तू जे बोलतेस ते मला पटत नाहीये. कारण तुला मॉडेलिंग करता यावं म्हणून आदित्य माझ्या विरोधात उभा राहिलेला बघितलंय मी. तुझी तुझ्या कामावरची निष्ठा तुझ्या डोळ्यात बघितलीये मी. त्यामुळे आता तू हे सगळं का बोलतेस मला खरंच कळत नाही. पण काही प्रॉब्लेम असेल, काही सांगायचं असेल तुला तर तू अगदी बिनदिक्कत सांगू शकतेस आम्हाला. नाही, एक मिनिट आई. मला असं वाटत नाहीये पारू हा निर्णय मनापासून घेते. पारू प्लीज, जे काय असेल ते आम्हा सगळ्यांना सांग. काय आहे की जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण सगळे मिळून डिस्कस करूया, काहीतरी मार्ग काढू त्याच्यावर. हरीश, तुला पारूनी मॉडेलिंग केलं तर काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे हे बघ, लग्नानंतर सुद्धा पारू किर्लोस्करांची ब्रँड अँबॅसेडर राहणार आहे आणि हे तिचे एक स्वतःचं अस्तित्व आहे आणि ह्याबद्दलचे निर्णय तिने स्वतःनेच घ्यावे. तुला काय वाटतं? अगदीच मॅम, तुम्ही बरोबर बोलताय. नाही, पारूने तिचं करिअर केलंच पाहिजे. उलट मला खूप अभिमान वाटतोय की पारू सारखी बायको मला मिळाली. पारू, आता तरी तुला उद्या यायला प्रॉब्लेम नाहीये ना? नाही. थँक गॉड. काय म्हणजे घाबरवलं एकदम. मला असं वाटलं की परत आता ते सगळं. शी बाई, संधी हुकली. तुला माहित आहे बैजू, तुलाही सुखी आहे. तुला बोलता येत, तुला व्यक्त होता येत नाही आणि मला बोलता येत असून सुद्धा मी बोलू शकत नाही. मला असं वाटतं की माझ्या आयुष्याची दोरी दुसऱ्याच कुणाच्या तरी हातात आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.